आनंदी प्रेक्षकांनो, मालिका जबरदस्त टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता आनंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वीने जवळजवळ माफ करून टाकलेला आहे। आजच्या भागात आपण पाहिलंय की आता तू बायको आहेस किंवा आता एका बायकोला नवऱ्याची काळजी वाटणं किती स्वाभाविक आहे, म्हणून आता त्याने तिला आतमध्ये येऊ दिलंय, बोलू दिलंय आणि अशाच पद्धतीने तो आता आरतीला सुद्धा म्हणजे आरतीची सुद्धा आता माफी मागून या सगळ्यामध्ये आरतीला सुद्धा आता माफ करणार असतो। पण त्याच वेळेला शिल्पा आणि विद्याधर या दोघांनी घाणेरडा डाव करत आरती आणि आता इकडे आनंदी या दोघींना सुद्धा आता म्हणजे घराबाहेर काढत कायमचं मात्र ह्या घरापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलाय। पण त्याच वेळेला पेटून उठलेल्या पृथ्वीने आनंदी आणि आरती या दोघींच्या बाबतीत सुद्धा मात्र आता ठाम उभं राहत इकडे आता शिल्पा आणि विद्याधर या दोघांना चांगलाच धडा शिकवलाय। आणि त्यानंतर मात्र आता पृथ्वी पूर्ण बदलून गेलाय। असं काय घडलंय, असं नक्की या दोघांनी काय कारस्थान शिजवत ठेवलं होतं की ज्यामुळे पृथ्वीला आपल्या आरतीवरील प्रेमाची जाणीव सुद्धा झालेली आहे। सगळं सविस्तरपणे पाहूया छोटूसा व्हिडिओ चुकवून। इकडे आता आनंदीला एकटीला सोडून आता पृथ्वी गेलेला आहे, बोल तू त्यांच्याबरोबर असं म्हणत मात्र आता पृथ्वीने तिला एकटीला बोलण्यासाठी दिले। आणि त्यानंतर मात्र आता इकडे आनंदी सांगायला लागते, मालक साहेब आज जर का तुम्ही उठून बसला नाहीत आणि तुम्ही पूर्वीसारखे ठणठणीत बरे झाला नाहीत तर ही आनंदी कायमची आंधळी होईल। काहीही झालं ना तरी सुद्धा आजपर्यंत मी आता खूप मनामध्ये आशा ठेवून इथपर्यंत आहे, पण यानंतर जर का आता तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता सोडून जर का गेलात तर मात्र आनंदी जगू शकणार नाहीये। मी तुम्हाला आधीच सांगते मालक साहेब बरे व्हा, समिधाताईंसाठी तरी तुम्हाला बरं व्हावं लागणारच आहे असं म्हणत मात्र आता आनंदी हे सगळं बोलत असताना पृथ्वी मात्र दाराच्या बाहेरून हे सगळं ऐकतोय। आणि पृथ्वी आता विचार करतोय, नाही म्हणजे आपण किती एखाद्याच्या बद्दल आता चुकीचा विचार करतोय। ही आनंदी बिचारी आता कोणतीही अपेक्षा न करता इकडे आता मालक साहेबांसाठी इतकं सगळं करत आहे। आनंदी काय आरती काय आपण आता यांना समजून घेत नाही आहोत, पण तरी सुद्धा मात्र ह्या दोघी जणी या कुटुंब किती आणि काय करतायत हे आपण विचार सुद्धा करू शकत नाहीये। आनंदी बोलत असताना पृथ्वी तिकडे येतो आणि आनंदी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। खरं तर मी तुझ्याबद्दल आता नको तो गैरसमज करून घेतलाय याची जाणीव मला आता झालेली आहे, पण या सगळ्यामध्ये मात्र आता मला मी तुला आई म्हणून कधीच एक्सेप्ट करू शकणार नाहीये। आनंदी म्हणते पृथ्वी मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे, मला आई म्हणून काय तर आता म्हणजे आता फक्त युगंधर सरांची बायको म्हणून सुद्धा एक्सेप्ट करणं तुला कठीण आहे, हे साहजिकच आहे, मी समजू शकते। आईची जागा कुणीच घेऊ शकत नाहीये, मला विचारणं मी लहानपणापासून पोरकी आहे पृथ्वी, पण तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू का, तू मला आई म्हणून नको स्वीकारू, मला त्यांची बायको म्हणून नको स्वीकारू, या घराची मेंबर म्हणून सुद्धा नको स्वीकारू, पण तुझ्या वडिलांच्या सोबतचं तुझं मात्र आता असंच टिकून राहू दे, ते मात्र तू संपवण्याचा कधीच प्रयत्न करू नकोस असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच पृथ्वी सांगायला लागतो, हो आनंदी तू चिंता करू नको, मी या सगळ्यामध्ये काहीतरी मात्र आता तोडगा काढीन आणि मला खरं तर आरतीला भेटायचं आहे। मी मगाशी तिला आता खूप काही अद्वा बोललो, मला तिची माफी मागायची आहे, कुठे आहे आरती? यावरती आनंदी सांगायला लागते, खरं तर तुम्ही आरतीची माफी मागायची गरज नाहीये, ताईची माफी मागायची गरज नाहीये। यावरती तो म्हणतो नाही, मी मगाशी ती आता माझ्याशी नीट बोलायला आलेली असताना एक शब्दांनी सुद्धा आता तिच्याशी नीट बोललो नाही, खरं तर या सगळ्याचा मला आता खूप पश्चाताप होत आहे आणि म्हणून तिची माफी मला मागायची आहे असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे आनंदी सांगायला लागते, आरती आहे खाली, तुम्ही बोलून घेऊ शकता तिच्याशी असं म्हटल्यावरती आरती सोबत बोलण्यासाठी आता इकडे गेलेला आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आनंदीने खाली जाऊन आरतीला पृथ्वीला बोलायचंय असं सांगितलंय। मग आता आनंदीने इकडे आता पृथ्वीच्या इथेच पाठवलेलं आहे, ते म्हणजे आरतीताईला। आरतीवरती आल्यावरती काय झालं, तुला काही बोलायचं होतं का? यावरती तो म्हणतो, हे बघ म्हणजे मगाशी मी तुझ्याशी जे काही वागलो रूढ, खरंच मला माफ कर, म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत असं वागण्याचा माझा बिलकुल हेतू नव्हता। यावरती ती सांगायला लागते, हे बघ तू चिंता करू नकोस, मला माहिती आहे तुझ्या मनात काही नाहीये,
पण आत्ताची तुझी अवस्था मी बघू शकते. अरे आई वडिलांच्या शिवाय वाढलेल्या आम्ही आता पोरी आहोत, त्यामुळे तुझ्या मनाची काय घालमेल होते ना मला माहिती आहे. आईला तर तू गमावलेलं आहेस, पण आता वडील आपल्यापासून दूर जाऊ नये या कारणासाठी तुला हे सगळं वाटतंय. मला खात्री आहे तू आता चिंता करू नकोस, मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुझी हे समजू शकते. यावरती तो म्हणाला तो थँक्यू, पण मला तुला हे नाही सांगायचं आहे, मला तुझी माफी मागायची आहे. हे बघ, म्हणजे आता मी जे काही तुला बोललो ना ते सगळं विसरून जा आणि या सगळ्यामध्ये आपल्यामधली मैत्री आता पुन्हा आपण अशीच ठेवूया. कारण तू किंवा आनंदी तुम्ही वाईट नाही आहात, तुम्ही आता खरंच खूप चांगल्या मुली आहात. असं म्हटल्यावरती आरती म्हणते पृथ्वी सर आहो तुम्ही पण कुठे वाईट आहात, तुम्ही सुद्धा खूप चांगले आहात. पण एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये तुम्ही आता नको त्या लोकांच्या संगतीमध्ये आहात. कारण खरं तर मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाहीये की आता या सगळ्यामध्ये तुमच्या वडिलांना मात्र आता या पोझिशनला पोहोचवण्यासाठी जर कोणी कारणीभूत असेल तर तो तुमचा विद्याधर काका आहे. हां, पण हे बोलायची मला आता खरंच म्हणजे मी खरंच या पोझिशनला नाही आहे की मी तुम्हाला समजवू शकेन किंवा तुम्हाला सांगू शकेन. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, विद्याधर सर हे घरचे भेदी आहेत. आनंदीचं आणि म्हणजे युगंधर साहेबांचं लग्न हे सुद्धा युगंधर मालकांचं लग्न हे सुद्धा याच कारणामुळे झालंय असं म्हणत ती आता समजवते. आणि तुम्ही चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. मालक साहेब मात्र आता व्यवस्थितरित्या हे होतील. यावरती पृथ्वी रडायला लागतो. खरंच आरती मला माफ कर, तू इतकी चांगली मुलगी आहेस ना, पण मी तुला समजूनच घेऊ शकलो नाही, खरंच मला माफ कर असं म्हणत तो आता तिच्या पुढे हात जोडून उभा आहे आणि तिची माफी मागतोय. हे सगळं होत असताना मात्र आता इकडे आरती त्याला लहान मुलासारखं समजावते, डोक्यावरून हात फिरव. इकडे तोपर्यंत आनंदी युगंधरच्या बाजूला बसले. आणि खरं सांगू का तर आपला पृथ्वी खूप समंजस आहे आणि मला नाही वाटत की आता त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा आता भांडणं होतील. मला माहिती आहे सगळं काही ठीक होणार आहे असं ती म्हणत आता युगंधरचा हात आपल्या हातात घेते. थोडासा युगंधरचा हात आता हलतोय ते पाहून मात्र आता आनंदीला खूपच आनंद झालेला आहे आणि ती या सगळ्यामध्ये युगंधरकडे पाहते. पण त्याच वेळेला शिल्पा तिकडे आले आणि शिल्पाला माहित नाहीये की पृथ्वीने या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदीला इथे बसायला म्हणजे इथे बसायला सांगितलंय म्हणा किंवा आता इथे बसण्यासाठी चान्स दिलाय. त्यामुळे ती चिडले आणि तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची असं म्हणत तिच्या अंगावरती वस्कन ओरडायला लागते. आणि त्यावरती आनंदी तिला काही सांगण्याचा प्रयत्न करणार, पण त्याच वेळेला ती आनंदीचा हात धरते आणि फरफटत तिला तिकडून घेऊन जाते. पण त्याच वेळेला मात्र आता युगंधरने इतका जोर लावून तिचा हात धरून ठेवलाय की आता शिल्पाला कळायलाच मार्ग नाहीये हे आपल्यासोबत काय चाललंय. आणि आता इकडे तो समिधा असं आता बोलत चाललाय. तितक्यात आता मात्र इकडे शिल्पाला कळायलाच मार्ग नाहीये हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता हा युगंधर हिच्या आता इतका आहारी गेलाय की या सगळ्यामध्ये आपण आता काय बोलतोय हे त्याला कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता लगेच शिल्पा इकडे पाहायला लागते आणि तोपर्यंत मात्र आता आनंदीचा हात सोडून देते. कारण या सगळ्यामध्ये इतका घट्ट हात धरून ठेवलेला आहे की विद्याधरने की तो सोडवणं तिला कठीण जातोय. बरं, तोपर्यंत इकडे आता पाहतोय की आरतीने मात्र आता चांगल्या पद्धतीने समजवले पृथ्वीला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवलाय आणि पृथ्वी आता एकदम तिच्या मांडीमध्ये छानपैकी झोपी गेलाय. आणि नेमका विद्याधर मात्र आता हे सगळं दृश्य इकडे शिल्पाला दाखवतो. बघितलंस तिकडे आता तो म्हणजे आता तिकडे युगंधरने तुला इकडे मान दिलाच नाही, स्वतःच्या बायकोचा हात घट्ट धरून तुला विरोध केला. म्हणजे तो पूर्णपणे बेशुद्ध असताना सुद्धा हे सगळं करतोय. आणि आता इकडे हा तिची मोठी बहीण ती आपल्या पृथ्वीला भुलवते. म्हणजे ह्या दोघी बहिणी मिळून बाप लेकाला आपल्यापासून दूर करतायत. आपल्यापासून दूर करण्याच्या पेक्षा या घरावरती कब्जा करतायत. आणि काहीही झालं तरी ताई तुला आता पेटून उठलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता या दोघींची हक्कलपट्टी या घरातून करून टाक. कारण काहीही झालं तरी जर का या सगळ्यामध्ये मात्र आता या दोघी इथेच राहिल्या तर आपल्यासाठी महाकठीण गोष्ट होऊन जाईल. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता शिल्पाला सुद्धा हे म्हणणं पटलंय. आणि शिल्पा सांगायला लागते, बोल काय प्लॅन आहे तुझा, जो काही प्लॅन तुझा असेल ना त्यात आता मी तुझी साथ द्यायला समर्थ आहे, बोल फक्त. असं म्हणत शिल्पाने मात्र आता ठरवलंय की काहीही झालं तरी सुद्धा तिला आता घराबाहेर हकलायची म्हणजे हकलायचीच. झालं
फायनली शिल्पाने आणि ह्यांनी प्लॅन केलाय आणि आता तडक जाऊन ते आता त्या खोली आरतीचा हात धरतायत आणि चल आत्ताच्या आत्ता इथून बाहेर चल, खबरदार जर पुन्हा पृथ्वीच्या आजूबाजूला जरी तू दिसलीस ना तरी गाठ आमच्याशी आहे असं म्हणत तिला आता फरफटत बाहेर आणत असताना पृथ्वीला जाग आलेली आहे. जाग येऊन पृथ्वी आता तिकडे आलाय आणि खबरदार काय चाललंय तुमचं, तिच्यासोबत असं मी तुम्हाला वागू देणार नाहीये, का असं करताय तुम्ही असं म्हणत रागाने मात्र आता या सगळ्यामध्ये तिला आता थांबवलेलं आहे. मुळातच मात्र शिल्पा आणि आता इकडे विद्याधर यांचे डाव फ्लॉपवरती फ्लॉप होत आहेत आणि त्याच्यातच पृथ्वीने अनाउन्समेंट केले आरती किंवा आनंदी दोघींच्या बाबतीत आता चुकीचं मी काही सहन करणार नाहीये झालं. फायनली मात्र आता इकडे पृथ्वीला सत्याची चाड झालेली